रमी खेळण्याच्या आरोपावरून अडचणीत आलेल्या कोकाटेंनी आज शनिदेवाचं दर्शन घेतलं. अडचणीत सापडलेल्या मंत्र्यांकडून शनिदेवाच्या दर्शनाचा सपाटा. तुम्ही माझ्याकडे असं टुकूमुकू काय बघताय? मी शनी नाहीये. मी एक सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे, ज्याला अन्याय झाल्यानंतर, चूक झाल्यानंतर आवाज उठवता येतो आणि तो आवाज शेवटपर्यंत टिकवता येतो. माझ्यावरती आतापर्यंत किती दबाव आले असतील, काय काय झालं असेल ते तुम्ही विचारही नाही करू शकत. पण तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने आपण हा लढा यशस्वी केला. लढा तर यशस्वी झाला, पण मनामध्ये अजून एक शंका आहे. त्या पदावरती दुसरं कोणी जरी आलं तरी त्या पदाला खरंच न्याय भेटेल का? कारण की या सगळ्यांच्या नजरेमध्ये सत्ता म्हणजे स्वतःचं घर भरण्याचं साधन आहे. इथली जनता, इथला शेतकरी, इथला सामान्य वर्ग कायमस्वरूपी या लोकांनी फाट्यावर मारलाय. इलेक्शन मध्ये बेमाप पैसा उडवायचा आणि तो पैसा सत्ता आल्यानंतर वसूल करत बसायचं, हे आजपर्यंत भारतीय राजकारणामध्ये नवीन नाहीये. हेच चालत आलेलं आहे. पण जेव्हा आपण अन्याय आणि अत्याचार होतो, अडचणी येतात, त्रास होतो, जेव्हा एखाद्या पदाचा गैरवापर होतो, त्या पदाच्या आचारसंहिता मोडल्या जातात किंवा अजून काही, त्यावेळेस आपण आवाज उठवला पाहिजे. आपण राहतो त्या भारतामध्ये लोकशाही आहे आणि अजून लोकशाही जिवंत आहे. तुमच्या आमच्यासारखी लोक जोपर्यंत अजून राहतील ना, तोपर्यंत सत्ता कितीही डोक्यात गेली तरी त्या सत्तेला आणि सत्ताधाऱ्यांना लाईनीवर कसं आणायचं हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. खुर्ची डोक्यात जाते माणसाच्या आणि हे तुम्ही आजपर्यंत बघतच आलात. पण खुर्चीचा दुरुपयोग इथून पुढे खपून घेतला जाणार नाही. मी तर कायमस्वरूपी शेतकऱ्यांचा आसूड बनून त्या प्रत्येक चुका करणाऱ्याच्या पाठीवर वळ काढणार. कारण की मला माहिती आहे शेतकऱ्यांची अवस्था काय आहे. शेतकऱ्यांकडे बघणारं कोणी नाहीये. आणि जर असं काही होत असेल, असे असंवेदनशील गोष्टी होत असतील, तर आपल्याला आवाज बनून वाजावंच लागेल. हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्यावरती अन्याय होत असताना आपण जर शांत बसलो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेलेत, अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा सर्व